येळकोट येळकोट जय मल्हार सदानंदाचा येळकोट मार्तंड भैरवाचे चांग भले बोला हेगडे प्रधान महाराज की जय. मित्रांनो, सोमवती अमावस्या दिवशी आम्ही माझ्या सगळ्या कुटुंबासोबत आम्ही जेजुरीला आलो आहे. इकडे बघा किती प्रचंड विशाल गर्दी आहे इकडे. वर गेलो आता मी. थोडं वरती स्पेस आहे तिकडे बघा. हे वारू महामंडळचे काहीतरी सेवेकरी आहेत. त्याला बोलतात वारू. त्याच्या हातामध्ये ते वारू हाताला मारतात असं. आणि बघा ही माऊली बघा, तिची मुलगी बघा, ती अपंग आहे, हँडिकॅप आहे. त्याला घेऊन इकडे आले देवदर्शनाला. मस्त छानपैकी यांचा खेळ चालू आहे वारूचा. एकच नंबर. हे मला पण ट्राय करायचं होतं, पण याला बायको बोलली की नको, लागेल बिगेल उगाच, सकाळी कामाला जायचं परत. मी कॅन्सल केलं. खरंच मला बघायचं एक दिवस हे लागतं आहे का नाही. चला परत परत आम्ही चाललो आहे वरच्या प्रवासाला. आम्ही गेलो त्यावेळी मंदिर बंद केलं होतं. बघूया आता. मी पण थोडं इथूनच भंडारा उधळला, भंडारा खोबरा उधळलं, कारण की वरती सोडत नाहीत. वरतून पालखीची वेळ झाली आहे, पालखी खाली यायची, त्यामुळे अजिबात कोणाला वर सोडत नाही. जातात लोक, परत रिटर्न येतात ते. काही लोकांना माहिती पण नाही वरती मंदिर बंद केलं आहे, रस्ता बंद केला आहे. जेव्हा पालखी खाली येईल त्यावेळी परत प्रवेश चालू होईल वरती जाण्यासाठी. आणि बघा हा श्री खंडोबारायाचा अश्व घोडा. काय रुबाबाई घोड्याचा, शेवटी असणारच ना, खंडोबारायाचा आहे. अशा सोमवती अमावस्येला दर्शन घडणं म्हणजे खूप मोठं सौभाग्याची गोष्ट आहे. येळकोट येळकोट जय मल्हार.